हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज आपण सिंपल जी पानगळा डिझाईन आहे ती बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी मी अडीच गळा रुंदी घेतलेली आहे. तर या ठिकाणी गोल आकार दिला होता, पण नंतर पानगळ्याचा प्लॅन झाला. तर बघा, यानंतर आपण असा पानगळा दिलेला आहे. बघा, पानासारखा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपण कट करून घेतलेला आहे. बघा, खूप छान तयार होऊन एकदम सिंपल आणि खूप छान अट्रॅक्टिव्ह पण दिसतो. सिंपल पण आहे आणि अट्रॅक्टिव्ह पण दिसतो. आणि बघा, हे प्लेन ब्लाऊज पीस आहे. तर त्यावरती आता आपण कमर ज्या आपल्या पिना वगैरे असतात ते आपण लावून घ्यायचे आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमचे व्हिडिओ बघा, कारण यामध्ये खूप इम्पॉर्टंट माहिती सांगितलेली आहे. ज्या ताई मुली नवीन ब्लाऊज शिकत आहात तर त्यांच्यासाठी आहे, कारण खूप सिंपल डिझाईन आहे. तुम्ही पटकन ट्राय करू शकता आणि तुम्ही नवीन शिकत असाल तुम्हाला पण सहज जमेल, इतकी सोपी डिझाईन आहे. तर बघा, मी सगळ्या बाजूनी खाली सुईचा कपडा आहे आणि वरती अस्तर ठेवला आहे. सगळ्या बाजूने आपण शिलाई करून घेणार आहोत. त्यानंतर आता बघा, ह्या पद्धतीनं जरी केलं तरी चालतं. बघा, खाली कमरेच्या बाजूने आपण ती शिलाई करून घेतली. त्यानंतर गळ्याच्या बाजूने शिलाई करायची आहे. जर तुम्हाला सिंपल ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने शिलाई करू शकता, म्हणजे कमरपट्टी लावायची गरज नाही आहे. तर बघा, त्यानंतर गळ्याच्या बाजूने जसा गळ्याचा पान आकार आहे तसा आपण शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करताना अर्धा इंचाच्या अंतरावर शिलाई करावी आणि जिथं आकार आहे पानाचा तिथे व्यवस्थित शिलाई खाली दाब ठेवून, सुई खाली ठेवून दाबवरती उचलून फिरवून घ्यायचा आहे कपडा. त्यानंतर बघा, एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. आपण ज्या पिना लावलेल्या होत्या त्या पण काढून घ्यायच्या आहे. एक्स्ट्रा कापड कट करून कमरेच्या साईडने पण कट करून टाकायचं आहे. आणि बघा, छोटे छोटे कट मारायचे आहेत. बघा, एकदम सिंपल आणि खूप छान दिसतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप कुणालाही पण जमेल. तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही नक्की हे ट्राय करत चला. छोटे छोटे डिझाईनपासूनच तुम्ही मोठ्या डिझाईन बनवायला शिकणार. तर या पद्धतीने तुम्ही शिलाई करा, खूपच सोपं आहे. बघा, त्यानंतर बघा, खालच्या बाजूला पण एक्स्ट्रा कापड होतं, आपण ते कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पलटी म्हणजे सुईचं काढणार आहे. अस्तर खालच्या बाजूला जाईल आणि मेन फॅब्रिक वरच्या बाजूला येईल. अशा प्रकारे आपण मेन फॅब्रिक वरती काढायचं आहे, अस्तर खाली जाईल. त्यानंतर आता आपण शिलाई करून घ्यायची आहे. जसा आकार आहे तशी शिलाई करून घ्यायची आहे. बघा, व्यवस्थित कपडा फोल्ड करूनच शिलाई करायची आहे. बघा, इथे थोडीशी व्यवस्थित दोन्ही पण कपडा व्यवस्थित पकडायचा आहे आणि त्यानंतर शिलाई करून घ्यायची आहे. जेव्हा आपण पलटी मारतो छोटे छोटे कट मारल्यावरती हे पटकन पलटी होतं. बघा, त्यानंतर जसा आकार आहे तशी शिलाई करून घ्यायची आहे. याची कटिंग मी लाईव्हमध्ये दाखवली आहे, तुम्ही नक्की बघा. स्टिचिंग पण फ्रंट पार्ट दाखवला आहे लाईव्हमध्ये, ते पण तुम्ही एकदा जाऊन चेक करा. मी याच्या खाली लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये. कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा तर मी कालच कटोरी ब्लाऊज फ्रंट पार्ट याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये दाखवले आहे, तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करू शकता. बघा, इथे आता जसा आकारात तशी आपण शिलाई करून घेतली. त्यानंतर कमरेच्या बाजूने पण आपल्याला शिलाई करायची आहे. बघा, इथे धागा संपला होता म्हणून पुन्हा शिलाई करून घेतली. कमरेच्या बाजूने पण शिलाई करून घ्यायची आहे. बघा, कपडा व्यवस्थित ठेवायचा आणि शिलाई करून घ्यायची आहे. अस्तर दिसता कामा नये. इथे तुम्हाला डिझाईन अजून करायची असेल तर करू शकता. आपण सिंपल डिझाईन बनवणार आहोत, म्हणजे तुम्ही तर लेस सगळा आपण तयार करू शकतात. बघा, अशा प्रकारे आपण ब्लाऊज आणि अस्तर चारही बाजूला आपण शिलाई करून घेणार आहोत.
ब्लाऊज आणि अस्तर शिलाई करून घेणार आहोत चारही बाजूने. एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि शिलाई हळूहळू करून घ्यायची आहे. मग या ठिकाणी शिलाई झालेली आहे. आता आपण कमरेला टक्स मारणार आहोत. तुम्ही असं मधोमध रेश मारून दोन्ही साईडने समजा 4-4 इंच आहे असं घेतलं तरी चालन, कसं किंवा शोल्डरच्या मधोमध मारलं तरी चालन, काहीच प्रॉब्लेम नाही. पण शक्यतो असं केल्यानंतर टक्स दोन्ही सेम येतात. साडेचार अंतर आपण टक्स मारलेले आहे. इथं टक्स हे अर्धा इंचाचे असावे. बघा दुसऱ्या बाजूने पण टक्स मारून घ्यायचे आहे. साडेचार इंचावर आपण टक्स मारलेले आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूला टक्स टाकून घेतलेले आहे. इथे कमरपट्टी लावायची गरज नाही आहे. बघा त्यानंतर आपल्याला आता ही वेलीची लेस आहे ती जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई करून घ्यायची आहे. ओके. जिथं कोणा आहे तिथं व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. लेस खेचायची नाही, लेस सैल सोडायची आहे जेणेकरून शिलाई चांगली येईल. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. खूप कमी वेळात हा असा सिंपल पानगळा तयार होतो. बघा खाली तुम्हाला अजून याच्यावर लेस लावायचे असेल तर लावू शकतात, पण इथं सिंपलच सांगितलं होता म्हणून सिंपलच बनवला आहे. बघा त्यानंतर खालच्या कमरेच्या बाजूने पण शिलाई करून घ्यायची आहे. जशी कटिंगची पद्धत सोपी तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत चला. भरपूर व्हिडिओमध्ये डीप छोट्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे. तुम्ही लाईव्ह जॉईन करत चला, म्हणजे त्यामध्ये तुमचे भरपूर प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह होतात. अशा प्रकारे आपण हा ब्लाऊज रेडी केलेला आहे. बघा त्यानंतर आपण लेसवर एकदा सिंगल शिलाई केली होती, ती डबल शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपली ब्लाऊज वॉश केल्यानंतर लेस निघत नाही. त्यानंतर बघा कमरेच्या बाजूला पण डबल शिलाई करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून टाकायचा आहे. तर बघा अशा प्रकारे सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह आपला पानगळा तयार झाला आहे. तुम्हाला जर पानगळा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला मी ब्लाऊजचं फायनल लुक दाखवते. बघा हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.